बातमी आहे रत्नागिरीमधली मिरकरवाड्यामधील अतिक्रमण हटाव मोहिमेचा आजचा दुसरा दिवस आहे आणि काल विना अडथळा इथलं अतिक्रमण काढलं गेलं। आजही हे काम सुरू आहे। मिरकरवाड्यामध्ये सुमारे 319 अनधिकृत बांधकामं होती आणि इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल मोरे यांनी। रत्नागिरीतल्या मिरकरवाडा बंदर येथे अतिक्रमण मोहिमेचा आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवशी देखील या ठिकाणी अतिक्रमण जे आहे ते हटवलं जात आहे। जेसीबी असेल, डंपर्स असतील, हे या ठिकाणी दाखल झालेले आहेत। पोलिसांची टीम आहे जोडीला, शिवाय मत्स्य विभागाचे अधिकारी देखील या ठिकाणी सध्याच्या घडीला जर आपण बघितलं तर उपस्थित आहेत। एकंदरीत काल जे पक्क बांधकाम होतं ते साधारणपणे पाडलं गेलं काही ठिकाणी असलेलं, आणि आजच्या दिवशी इथं जो काही राडारोडा आहे, जे काही अवशेष आहेत ते सध्या उचलले जात आहेत आणि ते दुसऱ्या ठिकाणी टाकले जातील। अशाच एकंदर आजचा दिवस असणार आहे। अर्थात या ठिकाणी काल विरोध देखील झालेला नाही आहे। इथल्या नागरिकांनी पूर्णपणे या मोहिमेला सहकार्य केलेलं आहे। या अर्थात इथल्या लोकांचा हे अतिक्रमण हटवण्यासाठी विरोध होता, त्यासाठी त्यांनी काही निवेदनं दिली होती। अधिकारी असतील किंवा मंत्री असतील यांच्या गाठीभेटी झाल्या होत्या, पण निर्णय मात्र ठाम होता। त्यामुळं कालपासून सुरू झालेली ही मोहीम आजचा सलग दुसरा दिवस आहे। आज दिवसभर चालू राहील आणि त्यामुळं इथल्या मिरकरवाडा जेट्टी जी आहेत त्या ठिकाणचा संपूर्ण मासळी व्यवहार बंद आहे। अर्थात या ठिकाणी आता सपाटीकरण केलं जाईल आणि येत्या काही दिवसांमध्ये या बंदराच्या विकासाला यामुळं गती येणार आहे। काही अद्ययावत यंत्रणा किंवा इथे कोल्ड स्टोरेज असेल किंवा काही विकासात्मक कामं या ठिकाणी केली जाणार आहेत। कॅमेरामॅन महबूब शेख सह अमोल मोरे, एबीपी माझा, मिरकरवाडा, रत्नागिरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।